आज मी तुम्हाला सागर देशमुख नावाच्या आपल्या एका वाचक मित्राचा खराखुरा अनुभव सांगणार आहे। तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव ऐकलेले असतील, जसं की शेतकऱ्यांचे, कामगारांचे, ड्रायव्हरचे, पण आज तुम्हाला एक वेगळाच अनुभव या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। आपल्या चॅनलवरचे बरेचसे जे भुताटकीचे प्रसंग आहेत ते जमिनीवर घडलेले आहेत, पण आज जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो प्रत्यक्षात समुद्रामध्ये घडलेला आहे। तर मी आता तो भयानक अनुभव तुमच्यासमोर सागरच्या शब्दामध्ये सादर करत आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर। मी एका जहाजावर किचनमध्ये शेफ म्हणून काम करतो, म्हणजे जहाजावरच्या लोकांना जेवण बनवून देण्याचं काम करतो। तसा माझा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे। मी पहिली 2-3 वर्ष बऱ्याचशा हॉटेल्समध्ये कामं पण केली, पण मला एका व्यक्तीच्या ओळखीद्वारे जहाजामध्ये शेफ म्हणून काम करण्याची एक ऑफर मिळाली। पेमेंट पण खूप चांगलं मिळणार होतं, पण प्रॉब्लेम एवढाच होता की मला एक महिना त्या जहाजावरच राहायला लागायचं, कारण मी ज्या जहाजावर काम करत होतो ते एक मालवाहू जहाज होतं। त्यामध्ये मोठमोठे कंटेनर लोड केले जायचे आणि ते जहाज ते कंटेनर घेऊन मुंबईवरून दुबईला जायचं आणि त्या जहाजाला मुंबईवरून दुबईला पोहोचण्यासाठी साधारणतः 10 ते 12 दिवस लागायचे। त्यानंतर ते जहाज अनलोड करून दुसरा माल लोड करून परत यायला असा जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आमचा त्या जहाजावरच जायचा। 6 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन मी मागच्या 3 वर्षापासून जहाजाच्या किचनमधल्या कामावर रुजू झालो। तर आता माझ्यासोबत हा जो प्रसंग घडला तो मागच्याच वर्षी घडून गेलेला आहे। त्यावेळी आमचं जहाज मुंबईवरून दुबईला पोचलेलं होतं। जहाजावर साधारणतः 15-16 लोकांचा स्टाफ होता। ते जहाज दुबईला पोचलं आणि त्या जहाजातला माल दुबईच्या बंदरावर उतरवायला साधारणतः 2-3 दिवसाचा वेळ गेला। त्यानंतर जहाज पुन्हा लोड करून मुंबईच्या दिशेने यायला लागलं होतं। मला तसं काम फारसं नसायचं। सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण, बाकीचा वेळ मी निवांतच असायचो। त्यावेळी मी स्टाफमधल्या इतर लोकांशी गप्पा गोष्टी पण करत बसायचो। आता त्या दिवशी मला वाटतं दुबईतून निघून आमचा 4था दिवस होता। संध्याकाळी 5 वाजताची वेळ होती। मी स्टाफसाठी चहा बनवला होता। सगळेजण डेकवर बसून त्या चहाचा आनंद घेत होतो। समुद्र एकदम शांत होता। आमचं जहाज त्या मोठ्या समुद्रामधून 25 नॉटच्या स्पीडने पुढं चाललेलं होतं। आता चहा पित असताना आमच्या स्टाफमधल्या एका श्रीकांत नावाच्या व्यक्तीला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं। त्यांचं वय पण तसं जास्तच होतं आणि त्या जहाजावरचे ते सगळ्यात सिनियर होते। अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळं आमच्या जहाजावरची जी मेडिकल टीम होती त्यांना लगेच ऑपरेट करायला सुरुवात केली। हळूहळू त्यांचा श्वास फुलायला लागला। तसं मेडिकल टीमने त्यांना खाली झोपवून त्यांना CPR द्यायला सुरुवात केली। अशी इमर्जन्सी पहिल्यांदाच मी काम करत असल्यापासून मी बघितली होती, पण हळूहळू मेडिकल टीमच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव बघून मला जाणवायला लागलं की काहीतरी क्रिटिकल सिच्युएशन आहे। आणि थोड्याच वेळात आम्हाला कळलं की श्रीकांत आम्हाला सोडून गेलेले आहेत। तसा मला एक धक्काच बसला। जहाजावरचा सगळा स्टाफ हादरून गेला, कारण ही पहिलीच वेळ होती की जहाजावर कुठली तरी व्यक्ती मरण पावलेली होती। खात्री करण्यासाठी मेडिकल टीमने पुन्हा एकदा सगळे चेकअप्स केले आणि त्यांनी पुन्हा कन्फर्म केलं की श्रीकांत आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत। सगळे एकदम शॉकमध्ये होते, कारण सगळ्यांना धक्का बसलेला होता। आपल्या आजूबाजूला वावरणारी व्यक्ती अचानकच जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला धक्का बसतोच। तशीच काहीशी आमच्या सगळ्यांची कंडिशन झालेली होती। सगळ्यांचे चेहरे भीतीने काळे ठिक्कर पडलेले होते, कारण सगळेच जण या परिस्थितीचा पहिल्यांदाच अनुभव घेत होते। प्रश्न हा होता की आता काय करायचं। आम्ही समुद्राच्या एकदम मधोमध होतो। आम्ही लगेचच कॅप्टनच्या केबिनमध्ये गेलो, कारण कॅप्टनने एक मीटिंग बोलवली होती। आता त्यामध्ये आम्हाला निर्णय घ्यायचा होता की आता पुढं काय करायचं। त्यावेळी कॅप्टनने आम्हाला सांगितलं की आता आपल्यासमोर 2च पर्याय आहेत। एक तर या बॉडीला आपण फ्रीझरमध्ये टाकून मुंबईपर्यंत घेऊन जाऊ शकतो, आणि जो दुसरा पर्याय आहे तो खूपच भयानक आहे आणि त्या पर्यायाला सहसा कुणी तयार होत नाही। तो म्हणजे सी बरियल। यामध्ये काय करतात, जर जहाजाला आपल्या देशामध्ये पोचायला बराचसा काळ लागत असेल आणि त्या मृत व्यक्तीच्या घरच्याची परवानगी असेल तर त्या डेड बॉडीला तिथेच समुद्रामध्ये दफन करतात। त्यासाठी एक विशिष्ट बॅग असते। त्या बॅगमध्ये ती डेड बॉडी टाकून त्याला खाली एक डेड वेट जोडलं जातं। त्या वेटमुळे ती डेड बॉडीची बॅग समुद्राच्या एकदम तळाशी जाऊन बसते। पण आम्हाला माहिती होतं की आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये मुंबईला पोहोचू शकतो आणि तेवढे दिवस आम्ही ती बॉडी फ्रीझरमध्ये ठेवू शकत होतो।
त्यामुळे सर्वानुमते कॅप्टननी हा निर्णय घेतला की त्या बॉडीला जहाजावरच फ्रीझरमध्ये ठेवायचं. त्यांनी आता पुढच्या तयारीला सुरुवात केली. त्यांनी व्यवस्थित त्या बॉडीला पॅक करून त्यावर काही ते आवश्यक केमिकल वापरून ती बॉडी व्यवस्थित रॅप केली आणि पुन्हा दोघा तिघांनी मिळून ती बॉडी किचनच्याच बाजूला असणाऱ्या फ्रीझर रूममध्ये नेऊन ठेवली. मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होतो. खरं तर हे खूपच भयानक वाटत होतं, कारण ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघत होतो आणि त्यात आपण समुद्राच्या मधोमध आहोत आणि आपल्यासोबत एक डेड बॉडी आता 4 ते 5 दिवस राहणार आहे. हा अनुभव मी तुमच्यासमोर शब्दात नाही वर्णन करू शकत. ती बॉडी व्यवस्थित रॅप करून फ्रीझरमध्ये ठेवेपर्यंत रात्रीचे 8 वाजले. सगळेजण एकदम शांत होते. कुणाची जेवण्याची इच्छा नव्हती, पण अशा जॉबमध्ये इमोशनल होऊन चालत नसतं. मला माझं कर्तव्य करावंच लागणार होतं. मी आता किचनमध्ये जाऊन सगळ्यांचं जेवण बनवणार होतो. आमचं जे किचन होतं ते डेकच्या खालच्या मजल्यावर होतं आणि किचनच्या बाजूलाच एक फ्रीझर रूम होती. त्या फ्रीझर रूममध्ये जहाजावर महिन्याभरासाठी लागणारं जे सामान होतं ते ठेवलेलं असायचं, जसं की भाजीपाला, दूध आणि जी काही ग्रोसरी आम्हाला लागणार होती. खरं तर एरवीपेक्षा त्या दिवशी मला किचनमध्ये जायला थोडीशी भीतीच वाटत होती, कारण किचनच्या मागच्याच बाजूला असणाऱ्या त्या फ्रीझर रूममध्ये एक डेड बॉडी होती. ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती. तसा माझा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता, पण ज्यावेळी आपल्या आजूबाजूला काहीतरी वाईट घडतं किंवा एखादी व्यक्ती मरण पावते त्यावेळी एक निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्यामुळं मनात थोडेसे का होईना नकारात्मक विचार हे येतच असतात आणि तसेच निगेटिव्ह विचार माझ्या मनात पण येत होते. मी आता किचनमध्ये गेलो आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागलो. माझ्यासोबत एक हेल्पर पण होता. आता मला थोडंसं सामान फ्रीझर रूममधून आणायचं होतं, म्हणून मी माझ्यासोबत असणाऱ्या हेल्परला एक ट्रॉली घेऊन त्या फ्रीझर रूममधून मला लागणारं सामान आणायला सांगितलं. तसं त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितलं, कारण त्याची पण त्या फ्रीझर रूममध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती, पण ते त्याचं काम होतं आणि तो शेवटी ट्रॉली घेऊन त्या फ्रीझर रूममध्ये गेला आणि एक 5च मिनिटात तो पुन्हा किचनमध्ये आला. त्याच्यासोबत ट्रॉली नव्हती. त्याला दरदरून घाम फुटलेला होता. तो ज्यावेळी माझ्याजवळ आला त्यावेळी त्याला धाप लागलेली होती. त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. मी त्याला विचारायला लागलो, समीर, तुला काय झालं? त्याचं नाव समीर होतं, पण तो मात्र काही सांगण्याच्या अवस्थेमध्येच नव्हता. मी त्याला थोडंसं पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायल्यानंतर एक 5 मिनिटानं तो थोडासा नॉर्मल झाला. त्यानंतर तो मला सांगायला लागला, जे ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. समीर सांगायला लागला, सर, त्या फ्रीझर रूममध्ये काहीतरी आहे. ज्यावेळी मी तिथं सामान आणायला गेलो त्यावेळी मला असं जाणवत होतं की कोणीतरी त्या फ्रीझर रूममधून फिरतंय. 2 मिनटं मला पण धक्काच बसला होता, पण मी लगेच स्वतःला सावरलं आणि मी समीरला म्हणालो, समीर, हे बघ, आजच आपल्या जहाजावर एक वाईट घटना घडलेली. कदाचित त्याच्यामुळं तुझ्या मनात भीती बसलेली असेल आणि ती सगळ्यांच्याच मनात बसलेली, पण असं काहीही नसतं. पण समीर मात्र ऐकायला तयार नव्हता. तो मला एकसारखा म्हणत होता की सर, त्या रूममध्ये खरंच कोणीतरी आहे आणि मी त्या रूममध्ये अजिबात जाणार नाही. आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. मी समीरला म्हणालो, ठीक आहे, तू इथंच किचनमध्ये थांब, मी फ्रीझर रूममध्ये जाऊन सगळं सामान घेऊन येतो. असं म्हणून मी त्या फ्रीझर रूमच्या दरवाजाजवळ गेलो. खरं तर आता समीरनं जे काही सांगितलं होतं त्यामुळे मी पण आतून थोडासा का होईना पण घाबरलेलो होतो. मी आता हळूच त्या फ्रीझर रूमचा दरवाजा उघडला तशी एक थंडगार वाऱ्याची झुळूक माझ्या अंगावर आली, कारण त्या फ्रीझर रूममधलं वातावरण आधीपासूनच थंड होतं. जसा मी आत गेलो तसा त्या फ्रीझर रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला. आता त्या फ्रीझर रूममध्ये गेल्यानंतर सगळं सामान घेण्याच्या आधी माझ्या मनात आलं की पहिल्यांदा त्या सगळ्या रूमची पाहणी करावी, कारण कदाचित त्या रूममध्ये एखादा उंदीर वगैरे पण असेल आणि त्यालाच काहीतरी समजून समीर माझ्याकडे पळत आलेला असेल. म्हणून मी पहिल्यांदा त्या फ्रीझर रूमच्या सगळ्या कोपऱ्यांमधून एक चक्कर मारली. श्रीकांत सरांची बॉडी एका कोपऱ्याला तिथेच स्ट्रेचरवर ठेवलेली होती. मी एकदा त्या बॉडीकडे बघितलं आणि त्यानंतर मी पुन्हा ती ट्रॉली घेऊन मला लागते ते सामान त्या ट्रॉलीमध्ये घ्यायला लागलो आणि अचानक थोडंसं सामान त्या ट्रॉलीमध्ये टाकताना ती ट्रॉली हलली आणि हळूहळू ती माझ्यापासून लांब चालली. तसं जहाजावर या गोष्टी काही नवीन नाहीत. जहाज हे समुद्राच्या पाण्यावर चालत असतं, त्यामुळे ते जमिनीवरच्या वस्तूसारखं स्टेबल नसतं आणि जहाजाच्या होणाऱ्या हालचालीमुळं जहाजावरचं बरंचसं सामान जसं की टेबल, खुर्च्या
या एका जागेवरून दुसरीकडे हलणं हे सगळं नॉर्मलच होतं. त्यामुळं मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण ती ट्रॉली मात्र माझ्यापासून आपोआप लांब चाललेली होती आणि ती रूमच्या एकदम शेवटच्या कोपऱ्याला जाऊन थांबली, जिथं श्रीकांतची बॉडी होती. मी आता ती ट्रॉली आणण्यासाठी त्या कोपऱ्याकडे जाणार, तेवढ्यात त्या फ्रीझर रूममधली लाईट अचानक बंद चालू व्हायला लागली. तसं मात्र मला थोडीशी भीती वाटली, कारण असं कधीच होत नव्हतं. जहाजावरची लाईट ही कधीच अशी बंद चालू होत नसायची. जर इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच अशा गोष्टी बघायला मिळायच्या. पण आज जे काही घडत होतं ते सगळंच खूपच भयानक वाटत होतं. आणि अचानक बंद चालू करणारी लाईट पूर्णपणे गेली आणि त्या फ्रीझर रूममध्ये सगळीकडे अंधार पसरला. माझ्याजवळ प्रकाशासाठी काहीच नसल्यामुळं मी थोडासा चाचपडायला लागलो आणि अचानक मला एका कोपऱ्यातून एक हिरवा प्रकाश दिसला, एकदम अंधुकसा. मी त्या प्रकाशाकडे बघितलं. आता त्या प्रकाशामध्ये मला थोडं दिसायला लागलं आणि मला जाणवलं की तो प्रकाश ती ट्रॉली जिकडे पळत गेलेली तिकडूनच येतोय. आणि हळूहळू मला ती ट्रॉली दिसली आणि त्या ट्रॉलीच्या मागच तो हिरवा प्रकाश होता. त्या प्रकाशाला एक अस्पष्ट आकार होता आणि तो आकार ती ट्रॉली ढकलत ढकलत पुन्हा माझ्याकडे यायला लागला होता. तसं मात्र माझं धाबच दणाणलं. आधीच त्या फ्रीझरमधल्या थंड वातावरणामुळं माझे हातपाय आधीच थंड पडलेले होते आणि आता भीतीने मात्र ते पूर्णपणे गोठून गेले. माझा मेंदू पूर्णपणे बधीर झाला. मी एकसारखा त्या हिरव्या प्रकाशाकडेच बघत होतो. माझे हातपाय आता लटलट कापायला लागलेले होते. माझ्या डोळ्यांनी जे बघतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता. हळूहळू ती ट्रॉली माझ्याजवळ आली आणि त्या ट्रॉलीमागचा तो हिरवा अंधुकसा प्रकाश अचानक गायब झाला आणि दुसऱ्याच सेकंदाला त्या फ्रीझर रूममधली वीज परत आली. तसा मी झटकन भानावर आलो. मी एवढा घाबरलो होतो की त्या फ्रीझर रूममध्ये सुद्धा मला दरदरून घाम फुटलेला होता. 5 मिनटं मला काहीच कळत नव्हतं. पण पुन्हा अचानक समीरच्या आवाजाने मी भानावर आलो आणि मी पटकन ती ट्रॉली घेतली आणि त्या फ्रीझर रूममधून बाहेर पडलो. त्यानंतर मी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवायला लागलो. पण त्या दिवशी माझं कामावर अजिबात लक्ष नव्हतं. आज दिवसभरात घडलेला तो भयानक प्रसंग आणि त्यानंतर आत्ताच फ्रीझर रूममध्ये आलेला तो विचित्र अनुभव यामुळं माझं मन थाऱ्यावर नव्हतं. पण मी यातली कोणतीच गोष्ट कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर आम्हाला मुंबईला पोचायला 4 दिवस लागले आणि या 4 दिवसामध्ये मी ज्या वेळी सामान आणायला त्या फ्रीझर रूममध्ये जायचो त्यावेळी मला तिथं एक अदृश्य अस्तित्व जाणवायचं. श्रीकांतच्या अंत्यविधीला आम्ही आवर्जून उपस्थित होतो. त्या ट्रिपनंतर जवळजवळ 1 महिन्याभराची सुट्टी होती. 1 महिन्याभरानंतर पुन्हा एका नवीन प्रवासासाठी आम्ही जहाजावर चढलो. त्यानंतर मात्र आम्हाला आमच्या जहाजावर विचित्र असा कोणताही अनुभव आला नाही. पण आम्हाला नेहमीच जाणवायचं की श्रीकांत अजून पण त्या जहाजावरच आहेत. त्यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही, पण त्यांचं अस्तित्व मात्र आम्ही कधीच नाकारू शकत नाही.